अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान यवतमाळ तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं। अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे। अन्न व नागरी पुरवठा ब्लॉक क्रमांक 91 पृष्ठ क्रमांक 67 आमच्या मतदारसंघामध्ये प्राधान्य व अंत्योदय योजनेतील अनेक पात्र कुटुंबे समाविष्ट होण्यासाठी प्रतीक्षेत आहे, परंतु शासनाकडून पुरेसा इष्टांक उपलब्ध करून दिला जात नसल्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहे। त्यामुळे इष्टांक वाढवून सर्व पात्र कुटुंबाचा तातडीने समावेश करावा ही आपणास विनंती आहे। अल्पभूधारक कार्डधारक शेतकऱ्यांना डीबीटी योजनेअंतर्गत अनुदान नियमितपणे मिळत नाही। यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असून आर्थिक अडचणी निर्माण होत आहे। शासनाने तांत्रिक प्रशासकीय अडथळे दूर करून अनुदान वेळेवर जमा होईल याची हमी घ्यावी। अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघात रास्त भाव दुकानदाराचे जे कमिशन थकीत आहे ते त्वरित देण्यात यावे अशी मी आपणास विनंती करतो। तसेच शिवभोजन केंद्र जे आमच्या मतदारसंघात चालू आहे त्यांचे तब्बल 10 महिन्यापासून देयके प्रलंबित आहे, ते सुद्धा आपण त्वरित देण्यात यावे अशी मी आपणास विनंती करतो। दुसरं, अध्यक्ष महोदय, आमच्या भागामध्ये जसे आपण राज्यामध्ये रस्त्यांचे जाळे विणतो आहे, जे शेतकऱ्यांचा माल वेळेवर पोचला पाहिजे हे उद्दिष्ट त्यामध्ये आहे। परंतु आमच्या शेतकऱ्यांचा माल शेतामधून घरापर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो ते जर आपण लक्षात घेतला तर पांढरण रस्ते आमच्या भागामध्ये प्राधान्याने घ्यावे, त्यांचा निधीसुद्धा उपलब्ध करून द्यावं हे मी आपणास आग्रहाची विनंती करतो। तिसरा एक प्रश्न आहे माझा, बस शेवटचे 2च शब्द साहेब। आमच्या मतदारसंघामध्ये एक अकोला बाजार PSC आहे, पण त्या अकोला बाजारला जवळपास 10,000 लोकसंख्या असून 50 गावं त्या PSCला जोडले जाते। त्यामुळे इथं ग्रामीण रुग्णालय स्थापन व्हावं अशी मी आपणास विनंती करतो। चला राजेश पवार घ्या आपण। धन्यवाद अध्यक्ष महोदय।